नमस्कार, मी अक्षय देशमुख. माझ्याकडे 5 गाड्या आहे. मी ते पूर्ण कर्ज काढून घेतलेल्या गाड्या आहे. या कंपनीचा एक एक दिवसाने नियम बदलत असतो. आमची लढाई ही कंपनीसोबत आहे, रतन इंडिया पॉवर प्लांट लिमिटेडसाठी. त्यांनी पहिले सुरुवातीला खूप वर्ष आधीची गोष्ट आहे, ₹50 फुकटपासून सुरुवात केली होती. तर आज ते गाडी आम्हाला इथे एक 15 म्हणजे 1 महिना आधी ₹1470 भरून मिळत होती. महागाई वाढत असते, मान्य आहे आम्हाला. 1470 ची 1500 करा, ₹1550 करा. त्यांनी भाववाढी डायरेक्ट 4 पट करून टाकली. जी गाडी ₹1470 भेटायला पाहिजे होती, ती जागेवरून 6000 म्हणून राहिली. आम्ही आता उदाहरण घेतलं, जवळपास जर केलं एका ठिकाणी 10,000 गाडी जिथे खाली होऊन राहिली, त्यांना विचारलं तुम्ही 15,000 गाडी घेऊ शकता का? ते 10,500 ती गाडी घ्यायला तयार नाही आहे. अशा परिस्थितीत आम्ही करायचं काय? माल उचलून आमचं नुकसान होणार आहे. त्यामुळे आम्ही संप पुकारलेला आहे. तरी शासनाने कोणी दखल घेतली नाही, लोकप्रतिनिधींनी दखल घेतली नाही आणि रतन इंडिया पॉवर प्लॅननी दखल घेतली नाही. आमच्यातलं जीव जाईन यासाठी आम्ही आजच यांचा मुर्दा काढलेला आहे. त्यांची मयत यात्रा काढणार आहे. त्याच्यानंतर आमचा जो आम्ही आतापर्यंत शांततेत केलेला आहे, ते आता आमचा संयम जाणार आहे 100%. आम्ही गेट तोडून आतमध्ये फुकट राट घेणार आहे. याला जबाबदार प्रशासन राहील, लोकप्रतिनिधी राहील. मी वीटभट्टी धारक बडनेरा किशोर प्रभाकरराव आंबाळकर माझं नाव आहे. आम्ही सर्व वीटभट्टी धारक या ठिकाणी जमलेलो आहो आणि आमच्यावर एक प्रशासनातर्फे एक अन्याय होते आहे. सुरुवातला आम्ही वीट मातीची याची बनवत होतो, परंतु आम्हाला कलेक्टर साहेबांनी आदेश दिले की बा तुम्ही सोफिया प्लॅन्ट चालू झाला तेव्हा सोफिया प्लॅन्ट चालू झाला, तुम्ही मुरुम मातीची वीट बंद करा आणि ॲशची वीट बनवणं चालू करा आणि ॲशची आम्हाला परमिशन दिली. त्यावेळेला आम्हाला ₹50 पूर्ण ट्रकभर राख आम्हाला मिळत होती आणि आम्ही आमचा व्यवसाय चालू केला. आज यांनी आमच्यासोबत बिझनेस चालू केला, यांनी आम्हाला लुटणं चालू केलं. आज तुम्हाला सांगतो हे टनाप्रमाणे आज राखडचे रेट यांनी वाढवले, तर आमच्यावर आज उपासमारीची पाळी आली आहे. हजारो मजूर बेरोजगार झाले आहे. आमचे वीटभट्टीवर एका विटा भट्ट्यावर 100 200 मजूर काम करतात आणि अशा परिस्थितीमध्ये यांनी पहिल्यांदा आम्हाला एक चटका लावला, फुकटाची राख ₹50 देण्याची आणि आता लुटणं चालू केलेलं आहे. या परिस्थितीमध्ये आमचे वीटभट्टीधारक कोणीही व्यवसाय करू शकत नाही. त्यांच्यावर एक आघात झालेला आहे आणि या भावातनी आज 15-20 हजार रुपयाची जर एक गाडी राख जर आम्ही आज जर घेतली, तर आम्ही एवढा पैसा कुठून आणणार, कुठून एवढं मोठं भांडवल आणणार आणि कुठून व्यवसाय करणार? तर प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की आमच्या जिल्ह्यातल्या, आपल्या अमरावती जिल्ह्यामधल्या आणि अमरावती जिल्ह्यामध्येच हा प्लॅन्ट आहे, त्यांना ॲश फ्री ऑफ चार्ज मध्ये देण्यात यावी अशी आमची सर्व वीटभट्टी धारकांच्या तर्फे आज शासनाला, प्रशासनाला विनंती आहे. आणि आमच्यावर असा अन्याय होऊ नये. आम्ही नुसते वीटभट्टी धारकच पोट नाही भरत, आमच्या भरोशावर सर्व वीटभट्टी धारकच्या एका भट्ट्यावर 200 मजूर काम करतात, आदिवासी लोक काम करतात. त्यांना आम्ही रोजगार मिळवून देतो. आम्ही काही अन्याय नाही करत. त्यांना आम्ही एवढे मोठा रोजगार देऊन आम्ही 2 पैसे कमावतो आणि त्याच्यामध्ये बांधकाम, कंस्ट्रक्शन हे सर्व व्यवसाय एकामेकाला लागून आहे. त्याच्यामुळं हे सर्व आज आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये हे सर्व व्यवसाय विस्कळीत होईल अशी आमची सर्वजणांना एक विनंती आहे की शासनाने वीटभट्टीधारकांना ॲश फ्री ऑफ चार्ज मध्ये जसे आम्हाला पहिले देत होते तशी देण्याची कृपा करा. मी बलवीर जवान, नांदगावपाटीचा रहिवासी आहे. माझाही ट्रान्सपोर्टचा मोठा व्यवसाय आहे आणि आज इथे कमीत कमी एक 40-45 दिवसापासून इथं काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे. कारण रतन इंडियाची एवढी मनमानी झाली आहे काय. या अगोदर इथं जे बल्करची ॲश होती ते 3400 रुपयात भरून मिळत होती, डंपरची ॲश एक 1400 रुपयाला मिळत होती. यांनी सरळ ते आता 150 रुपये आणि 200 रुपये प्रति टन प्रमाणे त्याच्यावर याचे नवीन दर आकारण्यात आले. त्यामुळे सर्वच्या सर्व वाहतूक आणि वीटभट्टीधारक, आरएमसी धारक यांचे सर्वांची आज उपासमाराची वेळ झाली. एवढी महाग गॅस झाली काही तर कोणीच वापरायला तयार नाही आहे. त्याच्यामुळे पूर्ण गाड्या उभ्या आहेत, सर्व उद्योगधंदे इथं ठप्प पडलेले आहेत. ब्रिक्सवाल्याचंही असं झालं की आज जे गाडी आम्ही इथं 12,000ला टाकत होतो बडनेराला, आज तीच गाडी 20,000ला टाकायला लागून राहिली. त्यामुळे त्या ब्रिक्सची किंमत आज जे 7 रुपयाची ते 14-15 रुपयापर्यंत गेलेली आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेवर, सर्वांवरच पडणार आहे. त्याकरिता आम्ही यांची एक प्रेत यात्रा म्हणून काढलेली आहे इथं. यानंतरही जर यांना प्रशासनाला जाग नाही आला तर आम्ही इथं गेट तोडून गाड्या आतमध्ये घेऊन आणि ॲश तिथं उचलणं चालू करू.